अंगणवाडीतून. अंगणवाडीतून काय काय करता? चाललंय काहीतरी काहीतरी चाललंय ना. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आमचं काम चालू आहे. वरचं काम करायचं नव्हतं पण आता करायचे. साहित्य आणलंय सर्व आणि आज कामाला सुरुवात आहे. आणि पाऊस आज तर वाटत नाही, पण संध्याकाळी येईल असं वाटतंय. आधी 4-5 दिवस भरपूर पाऊस पडला, जोरदार. आणि आषाढी एकादशीला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो म्हणजे पडतोच. बघूया आता पडतोय की नाही. लादी टाकून त्यावर कोब्याचं काम झालेलं आहे आणि मग ताडपत्री टाकली होती, जेणेकरून वरचं काम आम्ही उन्हाळ्यात करणार होतो. पण ताडपत्रीच फाटली, वारा भरपूर सुटला ना तेव्हा, त्यामुळे मग आता काम चालू केलंय. आमच्याकडे वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि वारा सुटला तर ती एकदा थोडी फाटली आणि त्यानंतर कोब्याचं काम केलं. आणि त्यानंतर यांनी काम झाल्यावर पाऊस पडेल म्हणून थोडीशी बांधून ठेवली, तर मध्यरात्रीच्या एवढा वारा सुटला की त्या ताडपत्रीचे 2 तुकडे झाले. एक घरावरच राहिला आणि एक खाली आला. पूर्ण घरावर टाकली होती ताडपत्री, पण बहुतेक तिची क्वालिटी चांगली नसेल, त्यामुळे तिचे 2 तुकडे झाले. मग काय गळायला लागलं. मग काम चालू, आता काय करणार. काय करता? चाललंय काहीतरी काहीतरी चाललंय ना. आंब्याच्या झाडांना कलम करण्याचं काम चालू आहे. 7 ते 8 झाडांना कलम केले. हे पात्रचे भाऊ आलेत आंब्यांच्या झाडांना कलम करण्यासाठी. अंगणवाडीतून. अंगणवाडीतून काय काय सांगते का मला? काय सांग. आटा आहे, चपातीचा पीठ, नाचणीचं 2 पॅकेट पिठाचं, सोयाबीन, ओला खजूर काळा, राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्कीचे 2 पॅकेट आहेत, तूर डाळ, मटकी, हरभरे, चणा डाळ, मूग डाळ सालवाली, प्लेन मूग डाळ, बाजरी, शेंगदाणे आणि ज्वारी आणि नाचणीचं पीठ. मग खाणार का? मग लुडो, तू जातो का अंगणवाडीत? तुला पण भेटेल खाऊ. संस्थेने दिलाय हा खाऊ. दुपारी उपवासाला बनवले साबुदाणा खिचडी. बिरडा निवडायला घेतलाय संध्याकाळी लवकरच, कारण की बिरड्याची भाजी करायची म्हटली तर मग बिरडा निसायला वेळ लागतो. तोपर्यंत दुसरी भाजी होईल, म्हणून म्हटलं लवकरच निवडायला घेऊ दे. आत्ताच मस्तपैकी आलू वड्या बनवल्या, गरमागरम 4 वड्या झाल्यात. आणि इकडे वरणाला डाळ शिजते. आज सकाळी सिमेंट आणला,
आत्ताच्या कामापुरता, कारण की आता कसं आणि त्याला जसं झाकून ठेवले, कारण पाऊस आला की मांडवामध्ये पूर्ण सर येते, त्यामुळे तो भिजेल म्हणून. आणि जास्त काही आधी आणून ठेवला नाही, टायमा जेवढं पाहिजे असायचं कामासाठी तेवढंच आणायचं, कारण की मग भिजतो ना, भिजला की त्याला काही थोडीशी वाफ जरी लागली तरी पण वाया जातो लगेच. सर्व पिल्लर रचून झालेत आज. आणि ही आमची फाटलेली ताडपत्री. आणि ही एक बाजूची थोडी झाली. निसर्गाने कशी अंगावर हिरवीगार चादर ओढून घेतले. दिवसभर काही पाऊस पडला नाही, थोडासा झिमझिम पडला आणि आता एक काळे काळे ढग. धबधबा वाहते थोडा थोडा. मी मस्त आता कुरडया तळल्यात, आईने दिलेल्या. दोन्ही कुरडया आईने दिलेल्या आहेत. आणि या साबुदाण्याच्या पापड्या उपवासाच्या आहेत, पण मी आता जेवणाबरोबर तळल्यात, कारण की जावई बापूंना साबुदाण्याच्या पापड्या आवडतात ना, मग त्यांना त्या दिल्यात. या मंडळी जेवायला वालाचं बेरडा, वरण भात आणि अळूवडी. साधंसुद्धा जेवण. आणि लुडो लक्ष ठेवतोय बाबा कसा जेवतोय ते. ए लुडो, ऐ जेवतो का? आमच्या लुडोला अडकतो ना बाबू वरण भात. बघतोय बघा. तो गाणं होत आहे ना, वाघाची मावशी फारच आळशी, उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी. तसा आमच्या लुडोने आज काय एकादशीला उंदीर खाल्लाय. शिकार केले त्याने आणि मस्त झोपलाय. आता व्हिडिओ चालू केले तर उठला. सुस्त झालाय, सुस्त. आज जास्त घरात पण नव्हता. अरे हे पहा, मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवायला घेतलेत. साईज छोटीच ठेवली, कारण की भाग्या खाईल नाही खाईल, मग फेकून नको द्यायला ना. हे तुपाचंच ताट आहे, त्यामुळे ते असं तेलकट आहे. आधी मिश्रण त्या ताटात ठेवलेलं. भाग्या जागी होती, पण नेमकी बनवायच्या वेळेला झोपली. सर्व ड्रायफ्रुट्सच घेतलेत, जेवढे होते घरात तेवढे, जेवढ्या प्रकारचे होते तेवढ्या. भाग्याला बोललेली बनवेल म्हणून, कधी मागेच लागली होती. आणि आता झोपली. पौष्टिक आणि हेल्दी झाले लाडू बनवून. थोडेच बनवलेत, तेवढंच भाग्याचं समाधान. आणि आता सर्व आमची मंडळी झोपली. 10:30 वाजलेत. आज दोघं पण लवकर झोपली ती. मी पण आता झोपते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मी बनवलेले ड्रायफ्रुट्स लाडू कसे दिसत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.